वारकऱ्यांच्या सेवेत पुन्हा एकदा पुढे सरसावले जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनचे राष्ट्रीय प्रभारी साई भक्त ज्ञानदेव आबा गोंदकर। शिर्डीत शेकडो वारकऱ्यांना रेनकोट तर 150 महिला भगिनींना साड्यांचे वाटप, समाजसेवेचा आदर्श। वारकरी संप्रदायाची सेवा हीच ईश्वर सेवा मानणारे जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे राष्ट्रीय प्रभारी श्री ज्ञानदेव आबा गोंदकर यांनी पुन्हा एकदा आपल्या समाजसेवेची उज्ज्वल परंपरा कायम ठेवत शिर्डी येथे पायदिंडी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी स्तुत्य उपक्रम राबवला। मनमाड येथून वारकरी परंपरेनुसार अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या श्री संत कैकाडी महाराज पायी दिंडी सोहळ्यातील वारकरी श्री क्षेत्र पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी मार्गस्थ असताना शिर्डी येथील महालक्ष्मी मंदिर परिसरात पावसामुळे वारकऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन श्री गोंदकर यांनी शेकडो वारकऱ्यांना रेनकोटचे वाटप केले। याचबरोबर 150 महिला वारकरी भगिनींना साड्यांचे वितरण करून सामाजिक बांधिलकीचे अनोखे दर्शन घडवले। ज्ञानदेव आबा गोंदकर हे केवळ प्रसंगानुरूप मदत करणारे व्यक्तिमत्व नसून गेल्या 32 वर्षांपासून धामोरी तालुका कोपरगाव येथून श्री क्षेत्र भूवैकुंठ पंढरपूरकडे जाणाऱ्या अधिष्ठान अडबंगीनाथ पायी दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांना अविरतपणे चहा, नाश्ता व इतर आवश्यक सेवांचे आयोजन करत आहेत। ते स्वतःही दरवर्षी श्री क्षेत्र आळंदी ते श्री क्षेत्र पंढरपूर या पायीवारीत सहभागी होऊन वारकरी परंपरेचा वारसा जपत आहेत। त्यांच्या या निरपेक्ष आणि सातत्यपूर्ण समाजसेवेचे जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री राजेंद्र तुकाराम आहेर, महाराष्ट्र कार्याध्यक्ष श्री ज्ञानेश्वर माऊली सोनवणे तसेच अहिल्यानगर जिल्हा कार्याध्यक्ष श्री रावसाहेब जगताप यांनी विशेष कौतुक करत त्यांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्यात। वारकऱ्यांची सेवा, समाजाप्रती असलेली निष्ठा आणि मानवतेची जपणूक या मूल्यांमुळे जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन भारत सरकार पंजीकृतचे राष्ट्रीय प्रभारी ज्ञानदेव आबा गोंदकर यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे।